आज आपल्याला बनवायचे आहेत गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे। एकदा तुम्ही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे हे मिक्सरच्या जारमध्ये शंकरपाळे तयार करून बघा। तोंडात जाताच विरघळतील एवढे खुसखुशीत आणि मस्त असे आपले हे शंकरपाळे बनून तयार होतात। तर गव्हाच्या पिठाचे हे शंकरपाळ्याचे पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मळून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ मळून घेतल्यामुळे शंकरपाळे एकदम खुसखुशीत तयार होतात। शंकरपाळे तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर साखर बारीक करायची आहे। मिक्सरचा आपण या ठिकाणी मोठा जार घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर आणि 4 ते 5 वेलच्या आपण या ठिकाणी सोलून घेतलेल्या आहेत, त्या वेलच्या बारीक करून घ्यायच्या आहेत। साखर सोबत आपण वेलची बारीक करून घेतल्यामुळे व्यवस्थित अशी छान बारीक होते। वेगळी वेलची आपल्याला बारीक करण्याची गरज नाहीये। ही साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता साखरमध्येच आपल्याला तूप देखील घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तूप मी या ठिकाणी गरम करून घेतलेलं नाहीये किंवा जास्त घट्ट देखील नाहीये। रूम टेम्परेचरवर जसं तूप असतं तसंच मी या ठिकाणी घेतलेलं आहे। साखर आणि तूप आपण एकत्रित मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या